नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी भगवद्गीता जशी आहे तशी याचा पुढील मजकूर घेऊन आलेली आहे उत्पाद घातचा। त्याच्या आधी आपण देवाला पुष्प अर्पण करूया। हरे कृष्ण 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 हरे हरे, राधे 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 राधे। नैवेद्य अर्पण करते। नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि। हरे कृष्ण 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 हरे कृष्ण, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। राधे राधे। राधे कृष्ण, तुमच्या चरणी एकच प्रार्थना, तुमच्या ज्या कुठल्या भक्तांपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ पोहोचवायचा असेल त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचू दे आणि त्यांच्या ज्ञानामध्ये सुद्धा वृद्धी होते। कारण जितकं महत्त्व श्रवणाला आहे तितकंच महत्त्व पठणालाही आहे। तर ज्या लोकांना पठण करायला वेळ नसेल ते लोक हे श्रवण तरी करू शकतात। हाच एक उद्देश आहे या चॅनलचा की मराठीमध्ये लोकांना हे कुठलंही जे भागवत आहे ते पोहोचू दे। राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण। राधे कृष्ण राधे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। चला मग आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया। आणि आपल्याला जर माझा चॅनल खरंच आवडत असेल तर नक्कीच आपण माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये राधा कृष्ण लिहायला विसरू नका। आणि हे आपण आपल्या आप्तजनांबरोबर शेअरही करू शकता, जेणेकरून त्यांच्या सुद्धा ज्ञानामध्ये वृद्धी होईल। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीभ्यो नमः। माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो तो योगाद्वारे माझा अत्यंत निकट संबंधी होतो आणि असा हा योगी सर्व योगामध्ये श्रेष्ठ आहे असे माझे मत आहे। म्हणून जो भगवंतांचे निरंतर स्मरण करतो तो सर्वश्रेष्ठ योगी, ज्ञानी तसेच सर्वश्रेष्ठ भक्तही आहे। पुढे जाऊन भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुन हा क्षत्रिय असल्यामुळे तो युद्ध टाळूच शकत नाहीस, पण जर त्याने श्रीकृष्णाचे चिंतन करीत युद्ध केले तर तो मृत्यूसमयी कृष्णाचे चिंतन करू शकेल। मात्र यासाठी मनुष्याने परमेश्वराच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये शरणागत होणे आवश्यक आहे। वास्तविकपणे आपण आपल्या शरीराद्वारे कार्य करीत नसून मन आणि बुद्धीद्वारे करीत असतो। म्हणून बुद्धी आणि मन जर निरंतर भगवंतांच्या चिंतनामध्ये संलग्न केले तर स्वाभाविकपणे सर्व इंद्रिय सुद्धा भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न होतात।
वरकरणी पाहिल्यात इंद्रियाची कार्ये सारखीच दिसतात, पण त्यामागील भावना निराळी असते. मन आणि बुद्धीला भगवंताच्या चिंतनात कसे संलग्न करावे याबद्दल भगवद्गीता शिकवते. अशा प्रकारे संलग्न झाल्याने मनुष्य भगवद्धामात प्रवेश करू शकतो. जर मनाला श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये मग्न केले तर सर्व इंद्रिय आपोआपच त्यांच्या सेवेमध्ये मग्न होतात. श्रीकृष्णाच्या चिंतनात पूर्णपणे संलग्न होणे ही एक दिव्य कला आहे आणि हेच भगवद्गीतेचे रहस्यही आहे. आधुनिक मानवाने चंद्रावर जाण्यासाठी खडतर परिश्रम केले, पण त्याने स्वतःचा आध्यात्मिक उद्धार करण्यासाठी काहीच खडतर प्रयत्न केले नाहीत. जर एखाद्या पुढे 50 वर्ष इतके आयुष्य असले तर त्याने असा अल्प पुरुषोत्तम श्री भगवान यांचे चिंतन इत्यादी करण्यासाठी आवश्यक अभ्यास आणि त्याचा विकास करण्यामध्ये स्वतःला संलग्न केले पाहिजे. या 9 विधींपैकी सर्वात सोपी म्हणजे श्रवणम. 50 वर्ष इतके आयुष्य असेल तर त्याने असा अल्प समय पुरुषोत्तम श्री भगवान यांचे चिंतन इत्यादी करण्यासाठी आवश्यक अभ्यास आणि त्याचा विकास करण्यामध्ये स्वतः संलग्न केले पाहिजे. हाच भक्ती मार्ग आहे. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्म निवेदम. या 9 विधींपैकी सर्वात सोपी म्हणजे श्रवणम किंवा साक्षात्कारी व्यक्तीकडून भगवद्गीतेचे श्रवण करणे ही आहे. यामुळे मनुष्य परमेश्वराचे चिंतन करण्यास प्रवृत्त होऊ शकेल. अशा स्मरणामुळे भगवत चिंतन सुलभ होते आणि देहत्यागानंतर मनुष्याला असे दिव्य शरीर प्राप्त होऊ शकेल की जे भगवंताच्या सानिध्यात राहण्यास उपयुक्त असेल. भगवंत पुढे सांगतात, अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्य गामिना परम पुरुषम दिव्यम याती पार्थानुचितयम. हे अर्जुना, जो पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून माझे ध्यान करतो, ज्याचे मन दृढ निश्चयाने विचलित न होता माझे चिंतन करण्यात संलग्न झाले आहे, तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. हा मार्ग अधिक खडतर नाही, तरी सुद्धा मनुष्याने अनुभवी व्यक्तीकडून ज्ञान घेणे हे आवश्यक आहे. तद विज्ञानार्थ स गुरुमे वाभिगच्छेत. जी व्यक्ती या पद्धतीचा अवलंब करीत आहे तशा व्यक्तींचा एखाद्याने आश्रय घेणे आवश्यक आहे. मन हे सतत एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे धावत असते, परंतु मनुष्याने स्वतःचे मन नित्य भगवान श्रीकृष्ण किंवा त्याच्या नामावर एकाग्र करण्यासाठी अध्ययन केले पाहिजे. स्वभावातच मन हे चंचल असल्याने इकडे तिकडे धावत असते, पण ते श्रीकृष्णाच्या दिव्य नामध्वनीवर स्थिर होऊ शकते. याप्रमाणे मनुष्याने परम पुरुषम किंवा आध्यात्मिक जगातील पुरुषोत्तम श्री भगवान यांचे ध्यान करून त्यांची प्राप्ती करावी. अंतिम साक्षात्कारासाठी किंवा अंतिम ध्येय प्राप्तीसाठी चा मार्ग या साधने याबद्दल ज्ञान भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले आहे आणि या ज्ञानाची द्वारे सर्वांसाठी उघडी आहेत. येथे कोणालाही आडकाठी नाही. सर्व श्रेणीमधील लोक भगवान श्रीकृष्णाचे चिंतन करून त्यांची प्राप्ती करू शकतात, कारण त्यांचे चिंतन करणे आणि त्यांच्याबद्दल श्रवण करणे हे सर्वांना शक्य आहे. भगवंत पुढे सांगतात, याप्रमाणे भगवंत सांगतात की एक पती स्त्री, शूद्र, कामगार किंवा कनिष्ठ स्तरावरील मनुष्य सुद्धा परम सत्याची प्राप्ती करू शकतो. त्यासाठी मनुष्याकडे प्रगत बुद्धिमत्ता असलीच पाहिजे असं नाही. मुख्य मुद्दा आहे की जो कोणी भक्तियोगाचे सिद्धांत स्वीकारतो आणि भगवंतांना जीवनाचे सर्वस्व मानतो, सर्वोच्च लक्ष किंवा अंतिम ध्येय मानतो, तो आध्यात्मिक जगतामध्ये भगवंताची प्राप्ती करू शकतो. जर एखाद्याने भगवद्गीतेमध्ये प्रतिपादित केलेले सिद्धांतांचे पालन केले तर तो आपले जीवन कृतार्थ करू शकतो आणि जीवनातील सर्व समस्यांचे उत्तर त्याला मिळते.
हेच भगवद्गीतेचे सार सर्वस्व आहे. सारांश रूपात ज्याचे वचन मनुष्याने अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे असे भगवद्गीता हे एक दिव्य साहित्य आहे. गीता शास्त्रमिदं पुण्यम यः पठेत प्रयतः पुमान्. जी व्यक्ती भगवद्गीतेमधील उपदेशांचे पालन करते ती जीवनातील सर्व दुःखे आणि चिंता यामधून मुक्त होते. भय शोकादी वर्जितः. सर्व प्रकारच्या भयांपासून अशी व्यक्ती मुक्त होऊ शकते व तिचा पुढील जन्म आध्यात्मिक असू शकतो. यापुढील लाभ सुद्धा यामध्ये आहे. गीताध्येय शीलस्य प्राणाय परस्य च नैव संती हि पापानि पूर्वजन्मी कृतानि च. जर मनुष्याने भगवद्गीतेचे प्रामाणिकपणे व पूर्ण गांभीर्याने अध्ययन केले तर भगवंताच्या कृपेने त्याच्या पूर्वजन्मातील दुष्कर्मांचा त्याच्यावर किंचितही परिणाम होत नाही. भगवद्गीतेच्या शेवटच्या भागामध्ये भगवंत स्पष्टपणे उद्घोषणा करतात की भगवद्गीता सर्व विविध प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि फक्त मला शरण ये. मी तुझी सर्व पापकर्मातून मुक्तता करेन. याबद्दल तू भय बाळगू नकोस. याप्रमाणे जो भगवंतांना शरण जातो त्याची जबाबदारी स्वतः भगवंत घेतात आणि अशा व्यक्तीची सर्व प्रकारचे पापकर्मातून मुक्तता करतात. मलिने मोचनः पुंसः जलस्नानं दिने दिने सकृद गीतामृत स्नानं संसार मलेनाशनम. प्रतिदिन मनुष्य पाण्याने स्नान करून स्वच्छ होत असेल, परंतु जर एखाद्याने एकदा सुद्धा पवित्र जलरूपी भगवद्गीतेचे स्नान केले तर त्याची भौतिक जीवनाची मलिनता पूर्णपणे नष्ट होते. गीता सुगीता कर्तव्या किमनैः शास्त्र विस्तरहेः. या स्वयं पद्मनाभस्य मुख्य पद्माती निसृता. भगवद्गीता ही स्वतः पुरुषोत्तम श्री भगवान यांनी सांगितल्यामुळे एखाद्याने इतर कोणतेही वैदिक साहित्य वाचायची गरज नाही. केवळ व्यक्तीने लक्षपूर्वक आणि नियमितपणे भगवद्गीतेचे श्रवण आणि अध्ययन करणे आवश्यक आहे. वर्तमान युगामध्ये लोक भौतिक कार्यात इतके मग्न झाले आहेत त्यांना संपूर्ण वैदिक साहित्याचे वाचन करणे शक्य नाही आणि याची गरजही नाही. भगवद्गीता हा एकच ग्रंथ पुरेसा आहे, कारण गीता ही संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे. तसेच ती स्वतः पुरुषोत्तम श्री भगवंतांनी सांगितली आहे. जसे म्हटले आहे, भारतामृत सर्वस्वम विष्णु वक्त्रादीनं श्रुतम गीता गडोंतक पीत्वा पूर्णजनम न विद्यते. जो गंगेचे पाणी प्राशन करतो त्याला मुक्ती प्राप्त होते. जर जो भगवद्गीतेचे अमृतपाशन करतो त्याच्याबद्दल काय सांगावे. भगवद्गीता ही महाभारतातील अमृत आहे, कारण ती स्वतः आदिविष्णू भगवान श्री कृष्णाने सांगितली आहे. भगवद्गीता ही पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या मुखातून प्रकट होते, तर गंगा ही त्यांच्या चरणकमलातून उत्पन्न होते. अर्थात भगवंतांचे मुख आणि चरणकमल यामध्ये काहीच फरक नाही. पण निक्षेपाती दृष्टिकोनातून पाहिल्यास आपल्याला हे लक्षात येईल की भगवद्गीता ही गंगाजलापेक्षाही अधिक महत्त्वपूर्ण आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्सः सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. सर्व उपनिषदांचे सार असलेले गीतोपनिषद किंवा भगवद्गीता ही एक गायीप्रमाणे आहे आणि गोपाल म्हणून विख्यात असलेले भगवान श्रीकृष्ण तिचे दूध काढत आहेत. अर्जुन हा वासराप्रमाणे आहे, तर विद्वान जन आणि शुद्ध भक्त हे भगवद्गीतेचे अमृततुल्य दूध प्राशन करणारे आहेत. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम एको देवो देवकी पुत्र एव एको मंत्रस्तस्य नामानि यानि कर्मायक तस्मै देवस्य सेवा. वर्तमान काळात लोक एकच शास्त्र, एकच परमेश्वर, एकच धर्म आणि एकच व्यवसाय
असण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. म्हणून एकम शास्त्र देवकी पुत्र गीतम अखिल विश्वाकरिता भगवद्गीता हे एकच शास्त्र असावे. एको देवो देवकी पुत्र एव अखिल विश्वाकरिता श्रीकृष्ण हे एकच परमेश्वर असावे. एको मंत्रस्य नामानी एकच मंत्र एकच प्रार्थना असावी आणि ती म्हणजे त्यांच्या पवित्र नामाचा जप. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कर्मायकम तस्य देवस्य सेवा. सर्वांसाठी एकच कर्म असावे व ते म्हणजे भगवंताची भक्तिमय सेवा. श्री कृष्ण पर्णमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राधे कृष्ण हरे हरे. धन्यवाद.